यावर्षी आपल्या राज्याच्या विधानसभेची आणि देशाच्या लोकसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे आणि सरकारला हे चांगलं माहिती आहे की शेतकऱ्याच्या पदरात जर पीक विम्याची नुकसान भरपाई आपण पाडली नाही तर तो आपल्या विरोधात मतदान करू शकतो। त्यामुळे सरकार आपल्याला अनुकूल आहे पीक विम्याच्या नुकसान भरपाई संदर्भात आणि तशा पद्धतीच्या कृषी विभागामध्ये हालचालींना सुद्धा वेग आलेला आहे। परंतु शेतकऱ्यांनी काही काळजी घेण्याची गरज आहे, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। मित्रांनो, होतंय काय की यावर्षी येलो मोझॅक असेल, तुमचा मुळकूज असेल, खोडकूज असेल, कॉलर रॉट असेल, चारकोल रॉट असेल, यामुळे सोयाबीनचं पिकाचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी जो पीक विम्याचा क्लेम करताना किंवा पीक विम्याची शेतातून तक्रार करताना त्या ठिकाणी काय टाकलंय तर डिसीज टाकलाय। तर ज्या शेतकऱ्यांनी डिसीज टाकलाय त्यांचा खूप अडचण होण्याची शक्यता आहे, कारण की डिसीजला मदत मिळत नाही किंवा नुकसान भरपाई मिळत नाही अशा पद्धतीचा कंपनीचा आतापर्यंतचा इतिहास आहे। ज्या लोकांनी डिसीज मेन्शन केलाय त्या लोकांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही, परंतु ज्या लोकांनी पावसामुळे नुकसान झालंय अशा पद्धतीचा क्लेम केला त्या लोकांना मदत आतापर्यंत नुकसान भरपाई मिळत आलेली आहे। म्हणून आता ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी डिसीज टाकलाय त्या शेतकऱ्यांनी काय करायचंय की आता आपला परतीचा पाऊस येणार आहे, तो परतीचा पाऊस आल्यानंतर पीक कापणी पश्चात झालेलं नुकसान म्हणजेच काय पोस्ट हार्वेस्ट लॉसेस, तर या अंतर्गत परत एकदा पीक विम्याचा क्लेम करायचा आहे। तर मग त्या माध्यमातून तुमचा तो क्लेम तरी ग्राह्य धरला जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळू शकते। आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्याप क्लेम केलेला नाही त्या शेतकऱ्यांनी एकदा आता परतीचा पाऊस आल्यानंतर एक्सेस रेनफॉल किंवा पोस्ट हार्वेस्ट लॉसेस या दोनच गोष्टीच्या अंतर्गत तुम्हाला तुमचा क्लेम करायचा आहे। तशा पद्धतीची तुम्ही काळजी घ्या। तुम्हाला हे कळत नसेल तर या दोन गोष्टी लक्षात घ्या, कापणी पश्चात नुकसान किंवा पीक उभं असताना नुकसान, या दोन्ही गोष्टीच्या अंतर्गत तुम्हाला जर हे नोंदणी करायची असेल तर क्लेम करायचं असेल तर कोण्याही गावातल्या जाणकार व्यक्तीला विचारा आणि त्याच्याकडनं हे करून घ्या। रोगामुळे नुकसान झालंय हे टाळा, ते करू नका। कारण की आज एक मीटिंग सुरू होती, त्या मीटिंगमध्ये मी होतो, तर त्या ठिकाणी सरकारकडनं असे आदेश आलेले आहेत किंवा सरकारकडनं अशी चर्चा आहे की यावर्षी जास्तीत जास्त शेतकरी हे पीक विम्यामध्ये बसले पाहिजेत। परंतु लोचा काय झालाय की शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी डिसीज टाकलाय। कंपनी ही केंद्राची आहे, ती राज्याला जुमानत नाही, राज्याचं काही ऐकत नाही, परंतु जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतील किंवा तालुका कृषी अधिकारी असतील तर त्यांच्या विचारात घेऊनच त्या कंपनीला काम करावं लागतं। त्यामुळे आता सरकारला जर ती मदत शेतकऱ्याच्या पदरात, सरकारला जी नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या पदरात पाडायची असेल तर त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना आपण जो क्लेम करतोय तो डिसीज नसून आपल्याला एक्सेस रेनफॉल किंवा पोस्ट हार्वेस्ट लॉसेस नंतर पीक कापणी पश्चात आमचं पाण्यामुळे नुकसान झालंय अशा पद्धतीचे जास्तीत जास्त क्लेम होणं गरजेचे आहेत। म्हणून ज्या आता उभं पीक असताना ज्या शेतकऱ्यांनी डिसीज टाकलाय म्हणजेच का रोगामुळे नुकसान झालंय ते टाकलंय, तर त्या शेतकऱ्यांनी पीक कापल्यानंतर मग तो पाणी असो की नसो त्या ठिकाणी पोस्ट हार्वेस्ट लॉसेस म्हणजेच तुमचं पिकाचं नुकसान हे पाण्यामुळे कापणीनंतर झालेले हे टाका। आणि ज्या शेतकऱ्यांनी आता एक्सेस रेनफॉल टाकलेला आहे त्यांनी ते तसंच ठेवलं तरी चालतं। त्यामुळे आपण त्या नुकसान भरपाईमध्ये बसणार आहे आणि आपल्या शेतकऱ्याला मदत मिळणार आहे। आपल्याला फुकटचा रुपया नको, परंतु येलो मोझॅक असेल, मुळकूज असेल, खुडकूज असेल याच्यामुळे जे पूर्ण नुकसान झालंय त्या नुकसानाला कंपनी तर त्या ठिकाणी नुकसान भरपाई देत नाही। मग आपल्याला ती नुकसान भरपाई घ्यायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक्सेस रेनफॉल म्हणजे अतिरिक्त पाऊस किंवा पीक कापणी पश्चात आमच्या पिकाचं नुकसान झालंय या दोन गोष्टी टाकणं गरजेचं आहे। आणि ही काळजी शेतकऱ्यांनी घ्या, म्हणजेच मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान भरपाई मिळू शकेल। माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी आपलं पेज फॉलो करा। डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामच्या ग्रुपची आणि व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी आपल्या डेली अपडेट आपण देत असतो, तिथे जा आणि फॉलो करा। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो। आपला ज्ञानेश्वर खरात पाटील, धन्यवाद।